सर्वप्रथम सर्वांची भाजीपाटा रेसिपी वनितामध्ये स्वागत आहे। आपण आज करणार आहे लग्नामध्ये असती तशी अगदी झणझणीत आणि टेस्टी अशी बटाट्याची भाजी पाहणार आहे। त्यासाठी आपल्याला 2 बटाटे कापून घ्यायचे आहे। एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घ्यायचा आहे। आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट करायची आहे। भाजलेल्या शेंगदाण्याचा वाटीभर इतका कूट करायचा आहे। आता पाहूया आपण कढई गॅसवरती ठेवायची, त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे 2 चमचे इतकं। मोहरी घालायची। मोहरी फुटली की जिरे घालून घ्यायचे आहे। जिरे घातल्यानंतर आपण आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे। झटपट आणि कमी वेळेमध्ये होणारी आलं लसूण पेस्ट परतल्यानंतर कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा अगदी बारीक कट करायचा आहे। मसाले परतेपर्यंत गॅस हा मीडियमच ठेवायचा। सारखं हलवत राहायचं आहे कांद्याला। कांदा परतून झाला की थोडंसं तेल घालून घ्यायचं। परत त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। एक टोमॅटो पण कट केलेला आहे। कधीतरी वाटतंच आपल्याला अशी भाजी खावी। टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे। कढीपत्ता घालायचा। आता मसाले घालून घ्यायचे। 2 चमचे इतकं मसाला घातला आहे कोल्हापुरी लाल तिखट। गरम मसाला घालायचा 1 चमचा। धना पावडर घालायची 1 चमचा। हळद घालायची थोडीशी। आणि आता परतून घ्यायचं आहे परत। भाजीला रंग येण्यासाठी तुम्ही काश्मीरी लाल तिखट वापरलं तरी पण खूप छान असा रंग येतो। परतून घ्यायचं आहे परत। एकीकडे पाणी गरम होण्यासाठी ठेवायचे आहे। कच्च्या बटाट्याऐवजी आपण उकडलेले बटाटे घेऊ शकतो। अडीच ते 3 चमचे इतकं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। अगदी मसाला परतून घ्यायचा चांगला। आता बटाटे घालून घ्यायचे त्यामध्ये। मीठ घालायचं आहे। आता बटाटे घातल्यानंतर देखील परतून घ्यायचं। स्वादानुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आता पाणी घालून घेऊ, गरम पाणी। पाणी तुमच्या अंदाजाने घाला, पातळ घट्ट भाजी बघून। आता झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी कमी गॅसवरती होऊ द्यायचे आहे। अधुरं झाकण ठेवायचं आहे म्हणजे भाजीवरती जाणार नाही आणि रंगही
जात नाही भाजीचा. बघू शकता तुम्ही भाजीला उकळी आलेली आहे. बटाटा शिजला आहे काय बघू. शिजलं आहे आपलं बटाटं. मस्त अशी बटाटा भाजी तयार झालेली आहे आपली. पुडी पण तयार करून झालेली आहे. पुडी भाजी म्हणजे लग्नात असते तशी बटाट्याची भाजी झाली आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट पण करा. भाजी पण करून पहा बटाट्याची.